आईवडिलांच्या त्यागाशी जाणीव ठेवा, यश तुमच्या पायाशी असेल. तहसीलदार FR शेख. नमस्कार, हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत. बार्शी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ झाला. 7 दिवसीय शिबिराचे उद्घाटन बार्शीचे तहसीलदार FR शेख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार शेख यांनी आईवडिलांचे कष्ट व त्याग डोळ्यासमोर ठेवून शिक्षण व कौशल्य आत्मसात करा, भविष्यात व्यवसाय व नोकरीच्या संधी तुमच्या समोर आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वांना नमस्कार. आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी उपस्थित बंडेवार सर, आपल्या प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हरिदास सर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पटेल सर, आणखी बागमवार सर, बागमार सर, आणखी डोईपुडे सर, एक नाव विचारलं, पाठक सर, त्याचबरोबर या प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिल्प निदेशक नाव आता पाठ झालंय बऱ्यापैकी, आणि आपण सर्व या ठिकाणी सहभागी होणारे, सर्व कौशल्य प्राप्त करत असणारे सर्व विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या तुमच्या 7 दिवसाच्या कार्यशाळेला या ठिकाणी सुरुवात होत आहे. मला वाटतं फक्त 2 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा प्रशिक्षण असतो. त्यातले फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी असतील, कदाचित त्यांचा पहिलाच असेल, राष्ट्रीय सेवा योजनेचा जो अनुभव असेल तो पहिल्यांदाच असेल, आणि जे द्वितीय वर्षामध्ये शिकणारे विद्यार्थी असतील त्यांचं कदाचित मागच्या वर्षी जर आयोजित केलेलं असेल तर एकदा आपलं झालेलं असेल. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय सेवा योजना आपण का राबवतो याचा हेतू जर तुम्ही समजून घेतला, आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला खेड्याकडे चला, बरोबर, खेड्याकडे चला ही घोषणा कुणाची आहे? महात्मा गांधींची आहे ना. मग त्यांचा हेतू काय होता? आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती आपल्या देशाचा कणा किंवा आपल्या देशाची जी काही महासत्ता आपण म्हणतो तो ग्रामीण भागातील शेतीवरती, कृषी क्षेत्रावरती आपल्या देशाचा कणा त्या ठिकाणी आपण कृषीला मानत असतो. आणि जोपर्यंत आपली ग्रामीण अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मजबूत होणार नाही, ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी वाढणार नाहीत, शेतीमधलं उत्पादन चांगलं वाढणार नाही, तोपर्यंत आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही. यामागची त्यांची ही भूमिका होती. आणि त्यामुळेच 1969 पासून आपल्या बापूजींच्या जन्मशताब्दी सोहळ्यापासून आपल्या देशामध्ये विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय सेवा योजनेची अंमलबजावणी मला वाटतं 1969 पासून सुरू केलेली आहे. आता यामागचा हेतू इतकाच आहे की आपण शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, वेगवेगळं शिक्षण घेतो. तुम्ही शिक्षण घेत असताना आता तुमचं जे काही औद्योगिक प्रशिक्षण आहे ते तुम्ही घेत आहात. वेगवेगळ्या ट्रेडमध्ये तुमचं त्या ठिकाणी कौशल्य प्राप्त करणं चालू आहे. कोणी मेकॅनिकल मध्ये घेत असेल, कुणाचं ऑटो मेकॅनिकचं असेल, वेगवेगळं काय जे असेल तुमचे मोटार मध्ये असेल, वेगवेगळं प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी घेत असतो. मात्र असं प्रशिक्षण घेत असताना, हे शिक्षण घेत असताना ग्रामीण भागाचा टच कुठेतरी आपल्या विद्यार्थ्यांना राहावा, आपल्या ग्रामीण भागाची ओळख त्यांना व्हावी, राष्ट्रप्रतीच्या कर्तव्याची त्यांना जाणीव व्हावी, स्वच्छता अंगी बाळगण्याची त्यांना कुठेतरी सवय त्या ठिकाणी लागावी. असे वेगवेगळे हेतू त्या ठिकाणी, वेगवेगळे उद्देश समोर ठेवून अशा महत्वाच्या या राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात त्या ठिकाणी झालेली. आणि मला वाटतं का जवळपास सर्व महाविद्यालयांमध्ये अक्षरशः आता आज लाखोंच्या वर विद्यार्थी दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतात. आता त्यामध्ये मग वेगवेगळ्या गावांना जाणं, त्या ठिकाणच्या वस्तींना भेटी देणं, त्यांचं जे ग्रामीण जीवन आहे ते सुखकर कसं होईल या अनुषंगाने तुम्ही पाहणं,
तिथल्या वस्त्यांची स्वच्छता करणं असेल. आता मला वाटतं का आज मला अगोदर असं वाटलं होतं सर का कुठल्या तरी एका ग्रामीण भागामध्ये आपण NSS आयोजित करतोय, परंतु सरांचा पण हेतू थोडासा मला वाटतं का चांगलाच होता तुमचा, का सुरुवात ही आपल्यापासून करायची आहे. एवढा मोठा भव्य परिसर आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आहे, मोठा परिसर आहे, त्याची स्वच्छता अगोदर व्हावी या हेतूने त्यांनी या आपल्या विद्यालयातून त्यांनी सुरुवात केलं. तशी परवानगी त्यांनी त्या ठिकाणी वरिष्ठांची घेतली आणि मला वाटतं का एक चांगली सुरुवात आहे. आपलं जे परिसर आहे ते त्या ठिकाणी स्वच्छ करा. नंतर आणखीनही आपल्याकडे वेगवेगळी गावं आहेत ज्या ठिकाणी आपल्याला जलसिंचनाच्या अनुषंगाने असेल, शेतीच्या अनुषंगाने असेल, मग यांच्यासाठी उपयोगी येणारे किंवा यांनाचा अनुभव आणखी समृद्ध करणारे आणखीन जे काही अशी गोष्टी असतील त्या करता येण्यासारखी पण आपल्या तालुक्यामध्ये भरपूर गावं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीने आपल्याला या 7 दिवसांमध्ये जे जे कार्यक्रम असतील, जे व्याख्याते तुमच्याकडे येतील त्यांचं लक्ष देऊन त्या ठिकाणी एका आयुष्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत. तुमचं जे काही कौशल्य तुम्ही या ठिकाणी प्राप्त करणार आहात, भविष्यामध्ये ग्रामीण भागातलं जीवन बदलण्यासाठी त्याचा वापर होणार हे लक्षात ठेवा. तुम्ही जितकं कौशल्य त्या ठिकाणी आत्मसात करणार, कारण मोठे मोठे इंजिनियर होणार, मोठे मोठे उद्योगपती झाले, ग्रामीण भागाशी तर तसा कमी होतो, परंतु तुम्ही इथून गेल्यानंतर तुमचं जे जीवन आहे ग्रामीण लोकांना संपन्न करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्या त्यांची जी काही वाढ आहे त्याकरिता तुमचं त्या ठिकाणी कौशल्यपणाला लागणार आहे. त्यामुळे खरं तर तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन पण करतो का चांगल्या एका संस्थेमध्ये आपण या ठिकाणी शिक्षण घेत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने जे कार्यक्रम आहेत आपल्या महाविद्यालयाचे होत राहतील. आपणही चांगल्या हिरहिरीने या महाविद्यालयाच्या राबविल्या जाणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आपल्याकडे हे 2 वर्ष आहेत. मी मागे पण मला आता आठवतो सर का मी ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी होते राहुरीमध्ये असताना, त्या ठिकाणी पण गेलो होतो, त्यांनाही हेच सांगितलं होतं. आता तुम्हाला जरी वाटत असेल की हे 2 वर्ष खूप तुम्हाला मेहनत त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे आणि तुमचं जे काही शिक्षण आहे ते प्रॅक्टिकल बेस आहे सर, बरोबर, जास्त थेरोटिकल पेक्षा प्रॅक्टिकल बेस आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कौशल्य किंवा जास्तीत जास्त त्या तुम्ही जे काही ट्रेड त्या ठिकाणी घेतलेले त्यात पारंगत कसं होता येईल, म्हणजे असं तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचंय, असं कौशल्य प्राप्त करायचं आहे का तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात त्याला कुठेही तोड नसणार आहे, बरोबर. त्यामुळे अशा कौशल्यपूर्ण रोजगाराची आणि तुम्ही जेवढं चांगलं कराल तेवढे तुम्हाला मागणी असणार आहे. म्हणजे आपण म्हणतो का बेरोजगारी आहे किंवा काय, मात्र तुम्ही जर चांगलं कौशल्य प्राप्त केलं तर वेगवेगळे उद्योग व्यवसाय आपल्याकडे एवढे वाढत आहेत. मोठ्या मोठ्या MIDC आपल्याकडे येणार आहेत. बार्शी तालुक्यातलं जरी म्हटलं तरी मोठ्या MIDC आपल्याकडे सर प्रस्तावित आहेत. म्हणजे यांना चांगलं भविष्य आपल्या तालुक्यामध्ये आहे. मात्र तुम्हाला सुद्धा तुमचं जो योगदान आहे, म्हणजे तुम्ही शाळा असेल महाविद्यालयामध्ये आता येत असाल तर तुम्हाला मात्र 100% तुमचं योगदान या ठिकाणी द्यावं लागेल. जे कौशल्य तुम्ही प्राप्त करताय त्यात पारंगत तुम्हाला व्हावं लागेल, जेणेकरून तुम्हाला मोठ्या संधी आपल्या तालुक्यामध्ये असतील, जिल्ह्याच्या ठिकाणी असतील, मोठ्या मोठ्या संधी तुम्हाला भविष्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जास्तीचा वेळ मी या ठिकाणी घेणार नाही. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या या 7 दिवसाच्या कार्यशाळेला शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने आपलं जे हा 7 दिवसाचा कार्यकाळ आहे या ठिकाणी चांगलं आपण करावं. जे जे उपक्रम राबवणार आहेत त्यात अत्यंत उत्साहाने तुम्ही त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी त्या ठिकाणी विनंती करतो. आणि तुमचं पण जे मूळ प्रशिक्षण आहे किंवा मूळ शिक्षण आहे ते पण करत असताना अत्यंत तळमळीने आई वडिलांना डोळ्यासमोर ठेवून ज्या गोष्टीसाठी त्यांनी तुम्हाला त्यांच्या कष्टाची जी काही रक्कम आहे ती खर्च करून तुम्हाला या ठिकाणी पाठवलं असेल, पदरमोड करून पाठवलं असेल कुठेतरी, त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण जेव्हा येत असतो या ठिकाणी खरंच आपण त्यांनी दिलेल्या रकमेचा, त्यांनी जे काही त्याग आपल्यासाठी केलेला आहे त्याचा आपण कुठेतरी योग्यपणे वापर करतोय का हे कुठेतरी मनात असू द्या. आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन, चांगल्या प्रतीचं शिक्षण घेऊन भविष्यामध्ये आपल्याला ज्या काही संधी भेटतील त्या ठिकाणी आपल्या देशाचं, आपल्या कुटुंबाचं, सगळ्यांचं त्या ठिकाणी आपल्याला उज्ज्वल असं भविष्य आहे.
त्या उज्ज्वल भविष्यात दृष्टिकोनातूनही आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.